दिसतोय परक्याचा आपुलाच चेहरासा दिसतोय परक्याचा नसे सुटणार नाजूक गुंता दोष न चरख्याचा आपुले मी म्हटले जे होते पाहुणे ते तरी रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची. आत्तापर्यंत आपण पाहिलं पल्लवीला रंजनाचा फोन येतो. पल्लवी सांगते की ती खुश आहे आणि बरीही आहे. सुहासिनी पल्लवीला चेकअपसाठी गावातल्या एका मॅटर्निटी होममध्ये घेऊन जाते, जिथे आशा आणि पल्लवीची भेट डॉक्टर भास्करशी होते. मॅटर्निटी होमचं वातावरण पाहून आशाला संशय आलेला आहे. डॉक्टर भास्करच्या डिग्रीचाही तिला संशय येतो आणि एक गावाला आशा आणि पल्लवीला सांगतो की लिंग परीक्षणाचे 10,000 रुपये घेतले जातात आणि मग ॲबॉर्शनसाठी देखील 10,000 रुपये चार्ज केले जातात. आता पुढे आवाज नीट क्लिअर नाही येते ना? हां. या रेकॉर्डिंग मधल्या सगळ्या न्यूज हॉस्पिटलशी संबंधित आहेत. याचा अर्थ कदाचित हा तर नाही ना की सुंदर वर्माला हॉस्पिटलमध्ये चाललेली इलिगल कामं जगासमोर आणायची होती? तू बरोबर बोलतेस पल्लवी. म्हणजे याचा अर्थ ह्या लोकांचा गुन्हा उघड होऊ नये म्हणून सुंदर वर्माला मारून टाकण्यात आलं. याच कारणामुळे त्याचा जीव गेला. हो आशा, यावरून एक गोष्ट तर क्लिअर आहे की सुंदर वर्मा हॉस्पिटलवर नजर ठेवून होता आणि त्याला डॉक्टर भास्करचं बिंग फोडायचं होतं. पण असं काही होण्याच्या आधीच सुंदर वर्माचा काटा काढण्यात आला. तुझं खरं आहे पल्लवी, पण आता आपल्याला काय करायला पाहिजे? मला तर वाटतं याच्या मागे नक्कीच आणखी कोणाचा तरी हात आहे. आशा, एक काम करूया, हा व्हिडिओ आपण पोलिसांच्या हवाले करूया. पोलीस डॉक्टर भास्करची चौकशी करतील, त्याला अटक करतील आणि हे प्रकरण उघडकीला येईल. नाही पल्लवी, या व्हिडिओमध्ये असा कोणताही ठोस पुरावा नाहीये ज्यामुळे पोलीस जाऊन डॉक्टर भास्करला गुन्हेगार ठरवू शकतील. डॉक्टर भास्करला गुन्हेगार सिद्ध करण्यासाठी आपल्याला एखाद्या ठोस पुराव्याची आवश्यकता आहे. तू खरं बोलतेस आशा, आणि कदाचित सुंदर वर्माही याच गोष्टीसाठी प्रयत्न करत असेल. पण आता हे काम आपल्याला पूर्ण करावं लागेल पल्लवी. काय माहित किती मुलींच्या हत्या झाल्या असतील त्या हॉस्पिटलमध्ये. आता या घटना आपल्याला थांबवाव्याच लागतील. त्या डॉक्टरांचं बिंग आता आपणच फोडायचं. हो आशा, मला पण असंच वाटतंय. अन्याय आणि अनाचार दिसत असूनही डोळे बंद करून घेणं हे सगळ्यात मोठं पाप असतं. पण आशा, या बाबतीत मम्मींना काही कळता कामा नये, नाहीतर त्या काळजी करत बसतील. आणि भले काहीही हो, आपल्याला या हॉस्पिटलचं आणि त्या डॉक्टरचं बिंग फोडल्याशिवाय नाही राहायचं.
ही घ्या गरमागरम पुरी. ही घ्या गरमागरम पुरी. अगं सुनबाई, सुनबाई, सुनबाई तर तुमच्या समोरच बसले. आशा, आशा. मम्मी. आशा तर तुमच्या समोरच बसलीये. हो मम्मी, तुम्ही किती विसरता. ती पल्लवी आहे, पल्लवी, जिला तुम्ही आशा अशी हाक मारताय. अरे देवा, आता मी करू तरी काय सांग. जुगनू, जा माझ्यासाठी पाणी घेऊन ये बरं. वय वय वय, पाणी तर आणतोच, त्यासोबत बदाम पण आणतो. अहो, आमच्या गावात 100 वर्षाच्या जख्म म्हातारी आहेत, पण त्यांच्याकडूनही अशी चूक नाही होत की आपल्या सुनेला दुसऱ्याच नावानं हात मारायची. हा समजा शहरात राहण्याचा परिणाम झालाय तुमच्यावरती. मी गावचे बदाम खायला घालतो, तुमची स्मरण शक्ती एकदम चांगली होईल बघा. मग अशी चूक नाही करणार. मग तुमच्या लक्षात राहील आशा कोण आहे आणि पल्लवी कोण आहे. आले मम्मी. ये बेटा बस. बघा, आली पल्लवी. आता तुम्ही जेवायला सुरुवात करा, मी पाणी घेऊन येतो. ठीक आहे. काय करू मी या जुगनूचं. याच्या समोर आशाला आशा नाही म्हणू शकत, पल्लवीला पल्लवी नाही म्हणू शकत. सोनबाई म्हटलं तर म्हणतो की ही काय बसली आहे ना तुमची सून तुमच्या समोर. मम्मी, तुम्ही आम्हाला समजवत असताना मग सर्वात पहिलं तुम्हालाच समजून घ्यावं लागेल. मला तर नाही बाबा जमणार हे. मी जरासं नाव घेईन आणि जुगनू मधूनच कुठून तरी येईल. राहू दे, जसं चाललंय तसं चालू दे. मम्मी, अहो छोट्या छोट्या गोष्टीही खूप मोठ्या होत असतात. असं नको व्हायला की जुगनू काकांच्या काहीतरी बोलण्यामुळे आपण अडचणीत येऊ. हे सुद्धा आहे. तुम्ही आशाला समजावलं हे खरंय बाबा, पण तुम्हाला काय वाटतं, हे एवढं सगळं होऊन सुद्धा ती चुपचाप बसून राहील? नाही, मी तिला पाहिलंय. ते एक क्रिमिनल लॉयर आहे. तिने तिच्या आसपास हे सगळं बघितल्यावर ती कधीही गप्पा नाही बसणार. तू बरोबरच बोलतोयस बाळा, पण शहरातली गोष्ट वेगळी आहे. ती डॉक्टरांच्या सांगण्यावरून गावाला गेले आराम करायला. मग बाबा तिला सांगा ना की फक्त आराम कर, या नसत्या भानगडीत नको पडूस. अच्छा, एक गोष्ट सांगा मला, ही घटना घडल्यानंतर तुमचं तिच्याशी बोलणं झालं? नाही. बाबा फोन करून बोला जरा तिच्याशी. नमस्कार नानू. सुखी राहा बेटा. कशी आहेस तू? मला वाटलं झोपली अशी एव्हाना. नाही नानू, एवढ्यात कुठे. हो बेटा, गावाला तर लवकर रात्र होते ना. हो, पण आम्ही तर शहरातले आहोत ना, मग शहरातली सवय इतक्या पटकन जात नाही. अच्छा, मम्मी आणि पप्पा कसे आहेत? सगळे ठीक आहेत बेटा. घे तुझ्या पप्पांशी बोल जरा. तूच समजाव तिला आता. हॅलो. नमस्कार पप्पा. सुखी राहा बाळा. बाळा, आम्ही हे काय ऐकतोय, तुम्ही तिकडे पोचताच हे एक कसलं प्रकरण समोर येऊन ठेपलंय? नाही, खरं तर पप्पा तो एक रिपोर्टर होता आणि काय माहित कोणीतरी त्याला मारून का टाकलं. त्याचं नाव काय होतं बाळा? पप्पा, त्याचं नाव सुंदर वर्मा होतं. हो, म्हणजे तू त्याच्या बाबतीतली सगळी माहिती मिळवलेली आहेस. तर मला हे माहीत होतं. मला माहीत होतं की तुझ्या आसपास कोणताही क्राईम होतोय आणि तू तुझे डोळे बंद केलेस असं होऊच नाही शकत. नाही पप्पा, अहो गोष्ट तशी नाहीये. तुम्ही या गोष्टीमुळे काळजी नका करू. हॅलो. नमस्कार मम्मी. सुखी राहा बाया, सुखी राहा. कशी आहेस? मी छान. तू कशी आहेस? हे बघ आशा, आम्ही जेव्हापासून या घटनेबाबत ऐकलंय ना, आम्ही सगळे खूप काळजीत आहोत. नाही मम्मी, तुम्ही कोणी अजिबात काळजी करू नका. आशा, मी काय सांगते ते ऐक. बाया, माणसाने वेळ आणि परिस्थिती बघूनच चालायला हवं. ते ठिकाण तुझ्यासाठी नवीन आहे. तुम्ही तिथे फक्त वेळ घालवण्यासाठी गेला आहात. म्हणूनच लक्षात ठेवा की या गावातल्या कोणत्याही गोष्टीशी तुमचा काहीही संबंध असता कामा नये. तुझं म्हणणं बरोबर आहे मम्मी, पण काय आशा, काय म्हणायचं काय नक्की तुला? अगं तू तेच तर करत नाहीयेस ना ज्या गोष्टीची आम्हाला भीती वाटते. नाही मम्मी, मला तसं काही म्हणायचं नव्हतं. तुझा स्वभाव आम्हाला माहिती आहे आशा, म्हणूनच आम्ही काळजी करतोय.
मी काय सांगते ते समजून घेण्याचा प्रयत्न कर. तू इथे असतीस तर आम्ही सगळे होतो तुझी काळजी घेण्यासाठी. तिथे तुझं कोण आहे? हे बघ आशा, एक गोष्ट लक्षात घे हा तू. तिथे तर फक्त तू तुझ्या कामाशी काम ठेव. ना कुणाशी मैत्री, ना कुणाशी वैर. हो हो मम्मी, मला तुझं म्हणणं समजतंय आणि मी तू सांगतेस अगदी तसंच वागेन. ठीक आहे. गावात काही नवीन घडलं ना तर आम्हाला नक्की सांग आणि फोन करत राहा. हो मम्मी. नमस्कार. नमस्कार. सुखी राहा. आशा काय म्हणाली बेटा? मी माझ्याकडून समजवण्याचा प्रयत्न तर केलाय. ती कोणी समजावून समजणाऱ्यातली नाही आहे गायत्री. उलट ती तर स्वतःच हे सगळं प्रकरण समजून घेण्याचा प्रयत्न करते. एव्हाना समजलंही असेल तिला. नाहीतर मी फक्त एकदा विचारल्यावर तिने हे सांगितलंच नसतं की मेलेल्या माणसाचं नाव सुंदर आहे. गावात सकाळी सकाळी अशा प्रकारे फिरणं किती छान वाटतं ना, हो ना? हो मम्मी, पण मी असं म्हणत होते की आज आपण थोडं आणखी पुढे जाऊया का? रोज रोज इथे येऊन आपण परत मागे फिरतो. अगं पण राहणार तर गावातच ना. मम्मी, तो सुंदर आहे ना ज्याला मारून टाकलं होतं, मला बऱ्याच दिवसांपासून वाटत होतं आपल्याला त्याच्या घरीही जायला पाहिजे. का बेटा? आता या प्रकरणाशी आपलं काय देणं घेणं? मम्मी, देणं घेणं तर काही नाहीये, पण त्याचा मृत्यू आपल्या समोरच झाला. शिवाय काय विचार करून तो आपल्याच घरी आला होता. बस म्हणूनच आम्हा दोघींना वाटलं की एकदा त्याच्या घरी जाऊन आपण भेटलं पाहिजे. शिवाय याचाही पत्ता नाही लागला ना. पोलीस त्याच्या मारेकऱ्यांपर्यंत पोहोचू शकलीत की नाही. हे बघ बेटा, आपण इथे वेळ घालवण्यासाठी आलोय. कसंही करून 6-7 महिने काढून निघून जायचंय. हो मम्मी, मला समजतंय, पण फक्त थोडे दिवस राहण्याच्या हिशोबानेच बोलते मी. शिवाय मग सुंदर वर्माच्या मृत्यूनंतर सुंदरची आई कशा प्रकारे दिवस काढते, कशी राहते, कोणत्या अवस्थेत आहे, आपल्याला काहीच माहित नाहीये. आपण जाऊन बघितलं पाहिजे. हे बघ बेटा, जर मदत करायची असेल तर करू, पण माझं असं म्हणणं आहे की या प्रकरणाच्या खोलात शिरायची काही गरज नाही. मम्मी, आम्ही कोणत्याही प्रकरणाच्या खोलात शिरणार नाही आहोत. फक्त आम्हाला त्यांना मदत करायची आहे. हे बघ बेटा, आता मदतच करायची तर घरी जायची काय गरज आहे ना. आपण जुगनूच्या हातून थोडे पैसे पाठवून देऊया. मला असं वाटतंय की तुम्हा दोघींच्या मनात ना काही ना काही चालू आहे. नाही मम्मी, आमच्या मनात असं काही नाहीये. जसं तुम्हाला वाटतंय तसं काही नाहीये. नमस्कार वहिनी. नमस्कार. तुम्ही इथं आहात होय? मी तुम्हाला कुठं कुठं शोधलं बघा. मग मला कळलं तुम्ही इथे आहात म्हणून मग इथे आलो. आमच्याकडे? वय वय, भाईजींनीच पाठवलंय मला. भाईजींनी सांगितलंय की दुपारचं जेवण तुम्ही त्यांच्या सोबत घ्यायचं म्हणून. हो, मला आठवलं. भाईजी म्हणाले होते तसं. आम्ही येऊ त्यांच्या. वय वय, जरूर या तुम्ही. भाईजी तुमची वाट बघतील. अच्छा, मी चलू. नमस्कार. नमस्कार. हा. हे काय मम्मी, तुम्ही लगेच हो म्हणालात? बाळा, नाही म्हणायला आपल्याकडे काही कारण तर असायला पाहिजे. गावातली इतकी मानाची माणसं आहेत ही. आपल्याला मान सन्मानाने जेवायला बोलवलंय. नाही सुद्धा म्हणता येत नाही ना. हो आशा, जाऊया ना. चल बेटा, लवकर घरी जाऊया. मग जाऊन तयारीही करायची आहे. इथे तर दिवस कसा निघून जातो कळतही नाही. चला, ये बेटा, आरामात या. चला. होय होय भाऊ, तुमचं काम होणार नक्की. मी कलेक्टर साहेबांशी बोललोय. होय, कालच बोलणं झालंय माझं. तुम्ही काळजी करू नका, मुळीच काम होणार. हो, नक्की होणार. नमस्कार. नमस्कार. नमस्कार भाई. अरे नमस्कार नमस्कार नमस्कार. या 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 ना प्लीज. बस. माफ करा हा, आम्हाला यायला थोडा उशीर झाला. अरे काय हरकत नाही, आपलंच घर आहे. लवकर आलात काय ना उशीर झाला काय, मुळीच हरकत नाही. समजतच नाही की आमच्या गावात इतर रोज एक एक नव्या नव्या गोष्टी समोर येतात. सगळ्यांचं म्हणणं आहे
आणि सगळ्यांचं म्हणणं कशाला. आता माझी पण खात्री होत चालली आहे. काही घटना घडतायत ना, त्या समजा सोशल साईटमुळे घडतायत. कारण आता समजांच्या हातात मोबाईल आहे आणि त्या मोबाईलमध्ये पण या सगळ्या गोष्टी तर चांगल्या आहेत, म्हणून तर लोक याचा वापर करतात. प्रत्येक गोष्टीच्या दोन बाजू असतात. एक बाजू तर ठीक आहे, पण दुसरी बाजू खूप धोकादायक आहे. आजकाल या सोशल साईटच्या द्वारे काही पोरगे पोरींच्या संपर्कात येतात, प्रेमाच्या गप्पा सुरू होतात आणि त्या प्रेमाच्या बोलाचालीच्या आधारे त्यांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये ओढतात. प्रेमाचा हवाला देऊन त्यांना आपल्या घरातून पळून जायला भाग पाडतात. आणि पोरी आपल्या प्रेमासाठी घर सोडून पळून जातात. आता बघा ना, माझ्या समोर अशी खूपशी प्रकरणं आहेत की जी मुलगी कधी घराबाहेर पाऊल पण ठेवत नव्हती, ती पोरगी अचानक एका पोराबरोबर पळून गेली आणि लग्न पण केलं. मी ना अशी अनेक प्रकरणं सोडवली आहेत. काही ना तिथं चांगले असतात, पण काही मात्र फारच वाईट असतात. अरे आई बाप आपल्या पोरींची लग्न करतात ते नीट विचार करूनच करतात ना. तुम्ही बरोबर बोलताय भाईजी. रेखा ही भाग्याची. आजच काय लोक आले होते, त्या लोकांचीच केस बघा ना. पोरगी 2 दिवसापासून घरातनं गायब आहे, काही पत्ता लागत नाही, सगळीकडे शोधाशोध चालू. मी SP साहेबांशी बोलून सायबर सेलमध्ये केस केलेली आहे. आता सायबर साईटद्वारा त्याची माहिती काढली जाईल की पोरगी कोणाकोणाशी बोलत होती, कोण कोण तिचे फ्रेंड्स होते, काय काय बोलणी व्हायची. अहो, आमच्या गावामध्ये अशी परंपरा नव्हती की आपण सगळे बसून असं मोकळेपणाने एकत्र जेवण घेऊ. बायका पडद्याआड राहत असत, पण मी ही परंपरा मोडण्याचा प्रयत्न केला. कारण परंपरा तर हवेल्यांपासून सुरू होतात ना, मग का नाही त्या तोडण्याचा पण प्रयत्न हवेलीपासूनच व्हावा. आणि हेच कारण आहे का जानकी आजकाल माझ्या सोबत एकत्र बसून जेवते. भाईजी, आम्ही जेव्हापासून या गावात आलोत आम्ही तुमचं खूप नाव ऐकलंय. तरी हे आश्चर्य वाटतंय हे कळल्यावर, तुम्ही असतानाही या गावात हे सगळं चालू आहे. काय चाललंय? काही नाही भाईजी, ते तर बस असंच. नाही नाही वहिनी, सुनबाईला बोलू दे. बोलण्याचा अधिकार प्रत्येकाला मिळाला पाहिजे. बोला सुनबाई, काय चाललंय? ॲक्च्युली मॅटर्निटी होमच्या बाबतीत आम्हाला तुमच्याशी बोलायचं होतं. हां, मग मॅटर्निटी होम आहे, मग चांगलीच गोष्ट आहे ना. त्या मॅटर्निटी होममध्ये गर्भात वाढणाऱ्या मुलींना मारून टाकण्यात येत आहे. नाही नाही नाही, असं नाही होऊ शकत. अहो, असंच होतंय. आम्ही इथल्या गावकऱ्यांशी बोललोय. त्यांनी आम्हाला सांगितलंय की इथे भ्रूण परीक्षण होतं, तेही 10,000 रुपये घेऊन. आणि जर गर्भात मुलगी असेल तर पैसे देऊन तिची हत्याही केली जाते. भाईजी, जेव्हा आम्ही पहिल्यांदा या गावात आलो होतो तेव्हा मला हे बघून आनंद झाला होता की तुम्ही मुलींच्या शिक्षणाच्या बाबतीत इतके गंभीर आहात. पण आश्चर्यही वाटतंय की तुमच्याच गावामध्ये मुलींना जन्माला येण्या अगोदरच मारून टाकलं जातंय, शिवाय भ्रूण परीक्षणही होत आहे. मला या बाबतीत काय पण माहिती नाही, आणि जर असं असेल तर कोणाला पण सोडणार नाही मी. मला या गोष्टीचं आश्चर्य वाटतं का असं होऊच कसं शकतं. पण का? म्हणजे बघा, 2 वर्षापूर्वी मला या गोष्टीची खबर लागली होती, पण मी स्वतः SP साहेबांना फोन करून पोलिसांना तिकडे धाड टाकायला लावलं होतं. आणि पोलीसवाल्यांनी भ्रूण परीक्षणाचं मशीन सील करून टाकलं होतं. मग त्यावर भ्रूण परीक्षण कसं काय होऊ शकतं? माझ्यासाठी खूप धक्कादायक गोष्ट आहे. या बाबतीत तुम्हाला काय समजलं ना तर मला नक्की कळवा बरं का. मी पण माझ्याकडून प्रयत्न करीन याचा छडा लावायचा. आता बोलतच बसणार आहात की या लोकांना जेवूही देणार आहात? जेवणाची वेळ झाली आता. चला जेवण करू. होय होय होय, चला 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 चला. या
या. अजून नाही आल्या या. गेल्यात तरी कुठे इतका वेळ झाला? आल्या, आल्या, आल्या. काय बघतोयस तू जुगनू? गेल्या होत्या 3, आल्या मात्र 2. तिसरी कुठे? अच्छा, म्हणजे तू आशाबद्दल विचारतोयस? आशा तर इथंच बसली आहे. मी तर पल्लवी बद्दल विचारतोय. यांची मैत्रीण पल्लवी ती कुठे? मम्मी, तुम्ही माझ्यावर किती प्रेम करता. बघा, मी तुमच्या समोर बसले आणि तरीही तुम्ही आशा आशा करताय. पल्लवी आहे ना ती. ऍक्च्युली पल्लवी हॉस्पिटलला गेली, बस थोड्या वेळात येईलच. जेवण झाल्यावर तडक हॉस्पिटल? ही सगळी समस्या काय? काही समस्या नाहीये. तू जा, आम्हा दोघींसाठी पाणी घेऊन ये. आणतो. पल्लवी बेटा, तुम्ही अचानक कोणता विषय सुरू केलाय ग? की मॅटर्निटी होम मध्ये काय चाललंय काय नाही? मी तुम्हाला याआधी सांगितलंय की या प्रकरणांपासून दूर राहा. हो मम्मी, मला माहिती की तुम्ही आम्हा दोघींना समजावलं होतं, पण आम्हा दोघींना फक्त एवढंच जाणून घ्यायचं होतं की ऍक्च्युली हे सगळं काय चाललंय. मी तुम्हा दोघींना थांबवण्याचा किती प्रयत्न केला, पण त्यांच्यासमोर उघड उघड बोलणार तरी कसं मी? आणि तुम्ही दोघी एकदा बोलायला सुरुवात केली तर बोलतच सुटलात. आम्हा दोघींना फक्त एवढंच जाणून घ्यायचं होतं की हे प्रकरण काय आहे, बस यासाठीच विषय काढला होता. मी तुम्हा दोघींना किती थांबवायचा प्रयत्न केला, पण त्यांच्यासमोर उघड उघड बोलू सुद्धा शकले नाही ना मी. आणि तुम्ही दोघी एकदा बोलायला सुरुवात केल्यावर बोलतच सुटलात. जाऊ दे ना मम्मी, जे काही होतं ते चांगल्यासाठीच होतं. भाईजींना या सगळ्या गोष्टी कळल्या, आता बघूया ते काय करतायत. आपल्याला काहीही करायचं नाही, फक्त तुझं चेकअप करून घ्यायचं. पण एक गोष्ट समजत नाही, इथल्या पोलिसांनी सोनोग्राफी मशीन सील केलंय, तर मग आशा हॉस्पिटलला काय करायला गेली? तिथून निघाल्याबरोबर हॉस्पिटलला गेली ती. ते मम्मी, कालपासून माझी तब्येत जरा ठीक नव्हती, यासाठी आशा हेच बघायला गेलीये की आसपास कोणतं दुसरं मॅटर्निटी होम आहे की नाही. तू बरोबरच बोलतेस, चेकअप तर करून घ्यावंच लागेल. पण अडचण ही आहे की इथे जो डॉक्टर आहे तो डॉक्टरच नाहीये. यासाठी मम्मी हे माहिती करून खूप गरजेचं आहे की आसपास कोणतं दुसरं मॅटर्निटी होम आहे की नाही, आणि जर आहे तर किती जवळ आहे. ठीक आहे बेटा. आता आशा शांत तर नाहीच बसणार. जर 2 वर्षांपूर्वी पोलिसांनी त्या हॉस्पिटलचं सोनोग्राफी मशीन सील केलं होतं, तर आजही सोनोग्राफीच्या नावावर ते लोक असा धंदा कसा करू शकतात? याच गोष्टीचा तर मला पत्ता लावायचा होता. म्हणूनच माझं म्हणणं होतं की तुझी सोनोग्राफी व्हावी, पण त्या नर्सने जरा थांबायला सांगितलं. मग आता काय करायचंय? करावं तर लागेलच, पण जर त्या डॉक्टरकडे किंवा नर्सकडे आपण 3ऱ्याच महिन्यात सोनोग्राफी करायचा हट्ट धरला तर त्यांना आपला संशय येऊ शकतो. हे बघ, त्यांना आपला संशय यायला नको. असं आपण काही नको करायला ज्यामुळे आपला उद्देश कळून येईल. त्या मॅटर्निटी होमचं बिंग फोडल्याशिवाय मी राहणार नाही. देशात अशा प्रकारचे धंदे बंद झालेच पाहिजे. पण वाईट या गोष्टीचं वाटतंय की आपल्याला थोडे दिवस थांबावं लागेल. अशा कायदा प्रत्येक माणसावर पहारा नाही देऊ शकत. तो प्रत्येक डॉक्टरवर नजर नाही ठेवू शकत. गरजेचं तर हे आहे की प्रत्येक माणसाने स्वतः जागरूक असलं पाहिजे. खरं तर मुलगा आणि मुलगीमध्ये काही फरक नसतो, हे असे विचारच चुकीचे आहेत. शिवाय आपल्या देशामध्ये मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या कमीच आहे. जर 1000 मुलं आहेत तर 800 किंवा 900 मुली. जर अशीच मुलींची संख्या कमी होत गेली तर येणारा काळ खूपच भयानक असू शकतो. तुझं म्हणणं बरोबर आहे आशा. जोवर आपण या गावात आहोत ना, आपल्याला प्रत्येक माणसाला जागृत करण्याचा प्रयत्न करावाच लागेल. पल्लवी, तसंही चेकअपसाठी आपल्याला वाट पाहावीच लागणार आहे. तोपर्यंत याच मिशनवर काम करूया. गावातल्या लोकांचे विचार थोडे तरी बदलतील.
रिपोर्टर सुंदर वर्माची 2 दिवसांपूर्वी हत्या केली गेली. हो, हे बघा. पोलिसांच्या तपासात ही गोष्ट समोर येते की कोणीतरी अपराधी षडयंत्र रचत होता, ज्याचा सुंदर वर्मांना पर्दाफाश करायचा होता. आणि मीही हा विचार करतोय की सुहासिनी आणि आशाला कसं समजावू की पल्लवीला थोड्या दिवसांसाठी परत पाठवा. बाबा, जर तसं बघायला गेलं तर रंजनाजींच्या घराचं विजयच्या घराशी काही नातं नसूनही त्यांनी नातं निभावण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि पल्लवीला आशाबरोबर जाण्यासाठी तयार केलं. ही काही छोटी गोष्ट नाही आहे बाबा.